नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। असं म्हणतात की 3.5 पिठांमधला हा एक मुहूर्त। तर आज आपण कांदा लसूण विरहित पूर्ण थाळी बनवतोय। सगळं सागर संगीत बनवतोय, खूप छान बनवून तयार होते आणि 1 तासात तर पाऊण तासामध्ये बनवून तयार होते। खूप झटपट बनणारी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आपण इथे आता पहिले डाळ बनवून घेतोय। डाळ तडका करायचा आहे, त्याच्यासाठी मी इथे अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे। दोघं मिळून 1 वाटी झालं पाहिजे। आता हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचंय। आपण इथे कांदा लसूण काही न वापरता एकदम सात्विक थाळी करतोय। आता इथे मी 1 चमचा तूप घालते, जिरं घालतोय। जिरं चांगलं फुलू द्यायचं। मग ही स्वच्छ धुतलेली डाळ टाकायची। परतवून घ्यायची पण चांगली, एक अर्धा मिनिट फक्त छान परतवून घ्यायची। त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घालतोय, थोडीशी हळद, धना पावडर थोडीशी अर्धा चमचा, छान मिक्स करून घ्यायचंय। आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचंय। आता आपण याला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या किंवा 4 शिट्ट्या काढून घेऊ। याच्यामध्ये मी हे कोथिंबीरच्या काड्या टाकायला विसरले होते, आता टाकून देते आणि याच्या छान आता आपण शिट्ट्या काढून घ्यायच्या। 3 ते 4 शिट्ट्या मस्त लवकर शिजते मग डाळी पण। इथे आपल्या डाळीचा कुकर होतोय, तोपर्यंत मी पुलावाचं वाटण करून घेते। इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, अद्रकचे काही तुकडे करून टाकलेले आणि काही खडे मसाले घेतलेले, दालचिनी आहे, मिरे आणि लवंगे। हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचंय। तर आपण इथे पुलाव करून घेतोय, त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तूप गरम करून घ्यायचंय। तूप छान असं गरम झालं पाहिजे। याच्यामध्ये मी जिरं घालते, 1 तेजपत्ता, गाजर, मटर असे मोड आलेले आम्ही वापरतो, छान लागतात मोड आलेले मटार पण। आणि आपण हे जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचंय, परतवून घ्यायचं छान असं सगळं।
आता यामध्ये तांदूळ मी भिजत घातले होते, ते आता स्वच्छ धुवून याच्यात टाकून घ्यायचे. तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्यानुसार टाका तुम्ही. इथे भिजवलेले तांदूळ आहेत त्यामुळे पाणी जास्त नाही लागत भिजवलेल्या तांदळाला. गॅस मोठा करते मी. मीठ टाकायचं चवीनुसार. आता याला एक उकळी येऊ देऊ आणि मग झाकण ठेवून स्लो गॅसवर शिजू द्यायचंय. हे बघा आता आपण इथे डाळीला फोडणी देतोय. मस्त डाळ अशी शिजल्या गेलेली आहे बघा, मस्त शिजलेली आहे. आता आपण याला फोडणी देऊन घेऊ. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे डाळ तेवढी करून घ्यायची. हे बघा जास्त पातळ नसते डाळ, तडक्याची डाळ. आता आपण याला तडका देऊन घेऊ. तडक्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे आणि 1 चमचा तेल घेतलेलं आहे. दोघं मिक्स केलेलं आहे मी. तुम्ही एक कोणतंही घेऊ शकता. इकडे मध्ये मध्ये आपलं पुलाव पण चेक करायचा. याला छान उकळी आलेली आहे. आपण आता गॅस कमी करून त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ. तर इथे मी तेल तूप छान गरम करून घेतलेलं आहे. जिरं टाकायचं, तेजपत्ता, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, हिंग, सुक्या लाल मिरच्या. आता आपल्याला जी तडका आहे या डाळीत टाकायचा आहे. मस्त अशी आपली डाळ तडका बनवून तयार झालेला आहे. बघा मस्त झालेला आहे आपला डाळ तडका. थोडीशी कसुरी मेथी अशी हातावर चोळून टाकायची. कोथिंबीर. इथे आपली डाळ बनवून तयार झालेली आहे. मस्त डाळ बनवून तयार झालेली आहे. आता आपण भाजीचं वाटण करून घेतोय. इथे आपण काळ्या चण्याची भाजी करतोय, काळ्या चण्या आणि बटाट्याची. त्याच्यासाठी वाटण करून घेतोय. इथे मी 1 चमचा कच्चे धने घेतलेले, ते 1 चमचा बडीशोप,
1 चमचा जिरं, खोबरं, तुम्ही इथं ओलं नारळ पण वापरू शकता, अद्रक घेतलेलं आहे 1 इंच आणि मूठभर कोथिंबीर. तर हे सगळं आपल्याला थोडं पाणी घालून वाटण करून घ्यायचं याचं. आता आपण भाजी बनवून घेतोय, त्याच्यासाठी मी इथे तेल टाकते. तेल थोडं जास्त लागतं या भाजीला, 3 ते 4 चमचे टाकते मी भाजीला तेल. तेल छान गरम होऊ द्यायचंय. यामध्ये टाकते मोहरी. मोहरी छान फुलू द्यायची. टाकते टमाटर, टमाटर चांगलं मऊ होऊ द्यायचंय. तर आपण याच्यामध्ये सुके मसाले घालतोय. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, कारण आज आपला गोडाचा स्वयंपाक आहे, त्याच्यामुळे भाजी थोडी मी तिखट करते. हळद 1 चमचा, हिंग, धनेपूड हे छान मिक्स करून घ्यायचंय. आपण हे जे वाटण करून घेतलंय हे टाकायचं याच्यामध्ये. गॅस मध्यम करायचा, म्हणजे मग आपले मसाले जळले नाही पाहिजे. छान परतू द्यायचे. आता हे तेल सुटेपर्यंत. हे बघा, मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आपण. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ. 2 ते 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे, म्हणजे आपल्या भाजीला असं घट्टपणा येईल. मग बेसन पिठामुळे छान परतवून घ्यायचंय ते पण आपल्याला. इकडे आता आपला भात पण झालेला आहे. हे बघा, मस्त झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये हे वाटाणे घालतोय, म्हणजे चणे हरभरे घातले तुम्ही भिजवलेले, भिजवून घेतलेले छान. त्याच्यामध्ये आपण आता बटाटे घालतोय. बटाट्याचे साल नाही काढले तुम्ही, 3 बटाटे मोठे मोठे असे कापून घेतले. ते चांगले आपल्याला परतवून घ्यायचंय. पाणी घालायचं. आपल्याला ही भाजी जास्त पातळ नाही करायची आणि जास्त घट्टही नाही करायची. हे बघा, आता इथे आपण भाजीला पाणी वगैरे घातले व्यवस्थित. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आणि झाकण लावून 1, 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आपण पुऱ्यांचं पीठ मळून घेऊ. इथं मी मीठ टाकते चवीनुसार थोडंसं. त्याच्यात पण 2 चमचे रवा घालायचा, म्हणजे छान अशा फुलतात पण खुसखुशीत आणि मस्त अशा कुरकुरीत होतात. तर आपण थोडं थोडं पीठ घालून एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं आपल्याला. हे
पातळ ठेवायचे आणि बघा असं कडक मळून घ्यायचं आपल्याला पीठ. आता याच्यावर आपल्याला थोडस तेल लावून पुन्हा मळून घ्यायचं. तेल टाकायचं थोडस आणि चिकन करून घ्यायचं याला. आता हे आपण झाकून ठेवू आणि 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचे. जास्त वेळ नाही, कारण आता जास्त उन्हाळा आहे ना, त्यामुळे जास्त नाही ठेवायचं, त्यामुळे हे जास्त पातळ होऊन जातं, मग पुऱ्या जमणार नाही. आता आपण इथे आंब्याचा रस बनवून घेतोय. तोपर्यंत ते असं नरम करून घ्यायचा पहिले आंबा छान असा, म्हणजे मग काय होतं की सगळा जे रस आहे तो निघून येतो. असे सगळे आंबे नरम करून घ्यायचे आणि मांस काढून घ्यायचे. बघा इथं असं मिक्स करून घ्यायचं चांगला. मी इथं मिक्सरचा वगैरे वापर नाही केलेला आहे. मिक्सरने काय होतं की ना काळा पडतो, म्हणून मग मिक्सरचा वापर नाही केला. त्यांनी छान असं फेटून घ्यायचं त्याने मिक्सरने. त्याच्यामध्ये साखर घालते मी, चवीनुसार साखर घाला. तुमचा गोड किती आहे आंबा त्यानुसार साखरेचं प्रमाण ठरवायचं. त्याचबरोबर आपण इथे इलायची घालतोय थोडीशी. तुम्हाला जर याचे सर्व आवडत असेल तर राहू दिले तरी काही हरकत नाही, कारण त्यातच मजा आहे मस्त असे आंबा खाण्याची. आपण याच्यामध्ये थोडंसं केसर घालू. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, तुम्ही नसेल आवडत नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. थोडंसं केसर मिक्स करून घेऊ. तर आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ थंड होण्यासाठी. आता आपण पुऱ्या करून घेऊ. असा छोटा मीडियम साईजचा घ्यायचा, थोडंसं तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं. पीठ नाही वापरायचा पुऱ्यांना, थोडंसं लावायचं तेल, जास्त नाही. तर आपण तळून घेऊ. पुऱ्या तळून घेऊ आता आपण. बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या छान फुगतात ते. बघा आपला पुलाव, डाळ, भाजी, टम्म फुगलेल्या पुऱ्या.
बघा, आंब्याचा रस, डाळ तडका, आपली वटाणे बटाट्याची भाजी, पुऱ्या, पुलाव आणि सलाद. बघा, इथे आपलं पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे. खूप छान बनवून तयार होतो. पुऱ्या असल्यामुळे मी इथं तेलकट केलेलं नाहीये. जास्त तेलकट उन्हाळ्यामध्ये चांगलं नसतं खाणं, म्हणून मग मी इथं ते हे केलंय. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे तळण काढलं तरी चालेल. पण आपण इथे लाल म्हणजे चण्याची भाजी केलेली आहे. हरभरे बोलतात त्याला आपण. तर हरभऱ्याची भाजी, डाळ तडका, मस्तपैकी असा पुलाव, पण झटपट बनणारा पुलाव केलेला आपण इथे, आणि रस, पुऱ्या असा आपला मेनू तयार झालेला आजचा. खूप छान झटपट बनवून तयार होतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.